बीटेक पूर्ण केल्यानंतर अमित नोकरीच्या शोधात होता. 1 वर्ष बेरोजगार राहिल्यानंतर तो एका खाजगी जीवन विमा कंपनीत एजंट झाला. पहिल्याच दिवशी त्याला पॉलिसी विकण्याचं टार्गेट देण्यात आलं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अमित आपल्या नातेवाईकांनाच पॉलिसी विकत घेण्यासाठी आग्रह करू लागला. ही गोष्ट फक्त अमितची नाही. जानेवारी 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 24 लाखाहून अधिक जीवन विमा एजंट आहेत. त्यापैकी 13.28 लाख एजंट फक्त LICचे आहेत, अशी माहिती जीवन विमा परिषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावेळी अनेक जणांनी विमा कंपन्यांचं एजंट म्हणूनही काम केलं. 2020-2021 या वर्षात आयुर्विमा उद्योगामध्ये 1.77 लाख नवीन एजंट तयार झालेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे एजंट प्रथम आपल्या नातेवाईकांवर पॉलिसी खरेदी करण्यासाठी आग्रह करतात. साधारणपणे जीवन विमा हा दीर्घ कालावधीची गुंतवणूक आहे. त्यामुळे एखादा एजंट तुम्हाला नातेसंबंधाच्या नावावर पॉलिसी विकण्याचा प्रयत्न करत असेल तर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका आणि पॉलिसी खरेदी करू नका. काही एजंट आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी खोटं बोलतात. पॉलिसी विकण्यासाठी परतावा खूप वाढवून सांगतात. वर्षभरानंतर केव्हाही रक्कम काढता येते असं आश्वासन देतात. आर्थिक सुरक्षेसाठी विमा घेतला जातो. गुंतवणुकीसाठी विमा पॉलिसी उपयोगाचीच नाही. एखादा एजंट तुम्हाला जास्त रिटर्न मिळवून देण्याचे आश्वासन देत असल्यास तसं त्याच्याकडून लेखी घ्या. एका कागदावर त्याचा संपूर्ण पत्ता लिहून घ्या. एजंटचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी लेखी आश्वासन साक्ष म्हणून उपयोगी ठरते. विमा पॉलिसी खरेदीच्या सल्ल्यासाठी विमा एजंट किंवा ब्रोकरकडे गेल्यास त्याचा सल्ला कागदावर लिहून घ्या. एजंटकडून IRDA ने जारी केलेल्या परवान्याची प्रत मागा. परवाना क्रमांकावर तुम्हाला एजंटची संपूर्ण माहिती काढता येते. प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा एजंट तुम्हाला आय कार्ड देताना संकोच करणार नाही. परवान्याची कॉपी मागितल्यामुळे ग्राहक जागरूक आहे याची कल्पना एजंटला येते. त्यामुळे विमा एजंट तुम्हाला गरज नसलेली पॉलिसी विकणार नाही. विमा पॉलिसी खरेदी करताना सेकंड ओपिनियन घ्या. इन्शुरन्स एजंट तुम्हाला देत असलेली पॉलिसी लगेच खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका. एका आठवड्याभरात मित्रांशी चर्चा केल्यानंतर पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घ्या असं एजंटला सांगा. या दरम्यान विमा तज्ज्ञ किंवा इतर एजंटशी संबंधित पॉलिसीबद्दल चर्चा करा. तज्ज्ञ लोकांशी चर्चा करूनच पॉलिसी तुम्ही खरेदी करत असाल तर एजंट तुम्हाला नको असलेली पॉलिसी तुमच्या माथी मारणार नाही. तुम्ही घेत असलेली पॉलिसी तुमच्यासाठी उपयुक्त आहे की नाही याबद्दल तुम्हाला पूर्ण खात्री झाल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. आयुर्विमा ही दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक असते. अशा वेळी एजंटच्या दबावाखाली येऊन पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका. अनेक वेळा एजंट त्याचे मासिक किंवा वार्षिक टार्गेट पूर्ण करण्याचा बहाणा करून लगेच पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय देतात. अशासाठी स्वस्त पॉलिसीचे आमिष आणि गिफ्टही देऊ शकतात. अशा कोणत्याही दडपणाखाली किंवा मोहात कधीच पडू नका. म्हणजे एजंटसोबतच्या पहिल्या भेटीत कधीही विमा पॉलिसी खरेदी करू नका. एका आठवड्याभरात विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच पॉलिसी खरेदी करा. आता पाहूयात मनी 9चा सल्ला. जागरूक राहिल्यास तुम्ही एजंटच्या जाळ्यात कधीही अडकणार नाही. तुमच्या जवळच्या व्यक्ती विमा घेण्याचा आग्रह करत असल्यास भावुक होऊन निर्णय घेऊ नका. विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच होकार द्या. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा मनी 9 कोडवर्ड श्रीमंतीचा.